नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, पोलीस भरती तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. बघा, आजचं जे सेशन आहे त्या सेशन मध्ये आपण चर्चा करणार आहे गणिताचा जो अभ्यासक्रम असेल पोलीस भरती 2025 साठी त्या संपूर्ण अभ्यासक्रमाची चर्चा करणार आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला त्या अभ्यासक्रमामध्ये कुठले कुठले चॅप्टर्स असतील हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. महत्वपूर्ण चॅप्टर, त्या चॅप्टरवर 100% तुम्हाला प्रश्न जो आहे तो येऊ शकतो. ठीक आहे. तर त्या चॅप्टरची आपण चर्चा करणार आहे. त्या चॅप्टरमध्ये असलेल्या उपभागांची चर्चा करणार आहे. ठीक आहे. पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या. इथं तुम्हाला जे काही चॅप्टर दिसत असतील, आता हे सर्व चॅप्टर तुमच्या समोर आहेत. ठीक आहे. हे सर्व चॅप्टर तुमच्या समोर आहेत. हा सिलेबस आहे तुमचा. ठीक आहे. अभ्यासक्रम आहे गणित विषयाचा. पण आता फक्त चॅप्टरची नावं किंवा हे चॅप्टर आहेत एवढं माहित करून तुमचा अभ्यास जो आहे तो योग्य पद्धतीने होईल का? तर कदापि नाही, होणारच नाही तो अभ्यास. त्याचं कारण आहे बघा, प्रत्येक परीक्षेत हे चॅप्टर जे आहेत ते असतीलच. पोलीस भरतीला हेच चॅप्टर आहेत गणितामध्ये. तुम्ही महाराष्ट्रातील कुठलीही सरळ सेवा भरती परीक्षा घ्या, हेच चॅप्टर आहेत. है ना. तुम्ही राज्यसेवा घेतलं तर राज्यसेवेच्या सीसॅटला हेच चॅप्टर आहेत. ठीक आहे. गणिताला तुम्ही MPSC ची कंबाईन घ्या, ग्रुप बी ग्रुप सी, त्याला गणिताला हेच चॅप्टर आहेत. मग प्रत्येक परीक्षेला हेच चॅप्टर आहेत. तर तुम्ही काय राज्यसेवेपर्यंतचा किंवा मग कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी पर्यंतच्या लेवलचा अभ्यास कराल का? नाही. तसं कराल तर तुमचा जो वेळ आहे तो वाया जाईल, असं म्हणून आपण त्या वेळेची किंमत राहणार नाही. मग तुम्हाला हे नुसते चॅप्टरचे नाव माहीत करून होणार काय? हा सिलेबस जो आहे, हा सिलेबस इथं तुम्हाला फक्त आणि फक्त काय सांगतोय की हे चॅप्टर तुम्हाला असणार आहे. मग तुम्ही आता जसं की आपण घेतलं सरासरी हे चॅप्टर आहे. मग सरासरी काय संपूर्ण सरासरी जे चॅप्टर आहे ते पूर्ण करायचं का तुम्हाला? बेसिक लेवलचे उदाहरणं, मग त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त काठिण्य पातळीचे, मध्यम काठिण्य पातळीचे उदाहरणं, अति काठिण्य पातळीचे उदाहरणं इथपर्यंत तुम्हाला सोडवायचं आहे का? नाही. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे की बा हे चॅप्टर तर आहेत, पण या चॅप्टरवर कुठल्या चॅप्टरवर कशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्हाला हे नक्की करता येईल की कुठलं चॅप्टर मला कुठपर्यंत करायचं आहे. म्हणजे या चॅप्टर मधला किती भाग मला पोलीस भरतीला येणार आहे आणि कोणता भाग मला पोलीस भरतीला विचारणारच नाही, हे तुम्हाला कधी कळेल? मग हे तुम्हाला कळेल ज्यावेळेस तुम्ही मागं काही वर्षांमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका काढाल, त्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न तपासाल, ते प्रश्न पाहाल. ठीक आहे. त्या प्रश्नांना सोडवाल. ठीक आहे. किंवा त्या प्रश्नांचा अनालिसिस कराल. त्यावेळेस तुम्हाला समजेल किंवा मला सरासरीवरील अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत, मला शेकडेवारीवर अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत. नाही पोलीस भरतीला मला गुणोत्तर प्रमाणावर हे प्रश्न येतात, अशा प्रकारचे प्रश्न येतात. मग तुम्ही ज्यावेळेस विशिष्ट प्रकारचं चॅप्टर अभ्यासायला जाल त्यावेळेस तुम्हाला निश्चित माहित असेल की माझी ही एक मर्यादा आहे, पोलीस भरतीची एक मर्यादा आहे. या मर्यादे पलीकडे की या बाउंड्रीच्या बाहेर मला प्रश्न विचारला जात नाही. बस अशाच प्रकारचे प्रश्न मला विचारले जातात. म्हणजे माझा पूर्ण जो वेळ आहे आणि माझे पूर्ण जे एफर्ट्स आहे, माझी जी पूर्ण क्षमता आहे, मला याच प्रकारच्या प्रश्नांवर लावायची. प्रत्येक चॅप्टर मधल्या या प्रकारच्या प्रश्नांवर लावायची. हे ज्यावेळेस क्लिअर होईल त्यावेळेस तुम्ही कमीत कमी वेळेत अभ्यासक्रमाचा पूर्ण अभ्यास करालही, त्याची रिव्हिजनही होईल. सोबत सोबत तुम्ही पूर्ण मॉडेल पेपर जे आहेत पोलीस भरतीचे ते पेपरही सॉल्व्ह कराल. इतका वेळ तुमच्याकडे राहील जर तुम्ही योग्य पद्धतीने PYQ जे आहेत ते पाहिलेत तर. मग जे तुमच्याकडे फक्त सिलेबसचे चॅप्टरची नावं असून फायदा नाहीये. तुम्हाला हे माहित पाहिजे कुठल्या काठिण्य पातळीवर किंवा कशा प्रकारचे प्रश्न मला कुठल्या चॅप्टरवर विचारले जातात. बरोबर आहे. तर तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत कुठल्या चॅप्टरवर हे तुम्हाला फक्त आणि फक्त PYQ मधूनच कळतं. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे आहेत किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत त्याच्यामधूनच तुम्हाला हे सगळं कळतं. त्याच्यावरूनच तुम्ही एक बाउंड्री बनवू शकता. तिथूनच तुम्ही ठरवू शकता की कुठलं चॅप्टर किती करायचं, कुठल्या चॅप्टर मधला किती भाग महत्वाचा आहे ना. कारण पुस्तक तुम्ही घ्याले गणिताचं, आता ते सर्वच परीक्षांना समाविष्ट करणारं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचा सिलेबस सुद्धा सापडेल गणिताचा, तुम्हाला सीसॅटचा सिलेबस सुद्धा सापडेल, इतर सरळ सेवा भरती परीक्षांचा सिलेबस सुद्धा सापडेल. मग ते सर्व तो संपूर्ण सिलेबस करत बसाल तर तुम्हाला लागणारा वेळ, फक्त पोलीस भरतीच्या तयारीसाठी लागणारा वेळ जास्त होईल. आणि असे प्रश्न तुम्ही तयार करून बसाल ज्या प्रश्नाची आवश्यकता काहीच नाही पोलीस भरतीसाठी, ते प्रश्न विचारलेच जात नाही. मग त्याच्यासाठी प्रिव्हियस इयर पेपर्स जे आहेत ते हाताळणं गरजेचं आहे, त्यांचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्यासाठीच मग आम्ही काय केलंय की एक सेशन तुमच्यासाठी घेऊन येतोय. लाईव्ह असणार नाही, युट्यूबला तुम्हाला रोज प्रिव्हियस इयर पेपर जे आहेत एक एक पेपर, गणित आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे. प्रिव्हियस इयर पेपर एक एक गणित, आज गणित झालाय तर उद्या त्याच पेपरचं बुद्धिमत्ता जे आहे त्याचं विश्लेषण होईल, त्याचे प्रश्न तुमच्या समोर ठेवले जातील पूर्णच्या पूर्ण.
ठीक आहे. ते प्रश्न तुमच्या समोर ठेवले जातील है ना, आणि त्यांना कसं सोडवायचं, काय सोडवायचं हे सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तिथं सोडवण्याच्या सोप्या पद्धती ज्या आहेत त्याची चर्चा करणार आहोत एकदम शांततेने, ठीक आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्हाला एका पेपर मधून 2 सेक्शन घेऊन गेले मी, तुमचे गणित आणि बुद्धिमत्ता है ना. तर असे कंटिन्युअसली 40+ पेपर जे आहेत पोलीस भरतीचे अगोदर झालेले 40+ पेपर जे आहेत ते आपण सोडून घेणार आहोत युट्यूबलाच. पण हे सर्वच्या सर्व लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड राहते, ठीक आहे. रेकॉर्डेड का सर, लाईव्ह का नाही? लाईव्ह याच्यासाठी नाही कारण वेळेचा अभाव आहे ना. ज्या पेड बॅचेस आहेत पोलीस भरतीच्या, इतर सरळ सेवा भरतीच्या आणि रेल्वे भरतीच्या ज्या पेड बॅचेस आहेत, आणि दुसरं इंग्लिश मिडियम मध्ये बँकिंगच्या आणि MBA CET कॅटच्या ह्या ज्या इंग्लिश मिडियमच्या मराठी मिडियमच्या पेड बॅचेस आहेत, यांना जो वेळ द्यावा लागतो लाईव्ह क्लासेसला, त्या वेळेमुळं इकडं युट्यूबला लाईव्ह यायला जो वेळ आहे तो मिळत नाही है ना. त्याच्यामुळं रात्रीतून हे लेक्चर रेकॉर्ड होतील आणि तुम्हाला रेकॉर्डेड व्हर्जन मध्ये हे लेक्चर जे आहेत ते मिळतील, पण रोज मिळतील, ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स रोज मिळतील. गणित आलाय आज तर उद्या बुद्धिमत्ता येईल त्याच पेपरचा, मग दुसरा पेपर गणित बुद्धिमत्ता, तिसरा पेपर गणित बुद्धिमत्ता, असे 40+ पेपर जे आहेत पोलीस भरतीचे आपण सोडून घेणार आहोत, ठीक आहे. याच युट्यूब चॅनलवर आपल्या गोठी करिअर अकॅडमी मराठी मीडियम हे जे युट्यूब चॅनल आहे त्याच युट्यूब चॅनल, ठीक आहे. तर प्रिव्हियस इयर पेपर्स तुम्हाला हाताळणं, त्याचं अनालिसिस करणं, त्यांना समजून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्ही या अभ्यासक्रमाचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकता. अदरवाईज तो अभ्यास चांगल्या पद्धतीने होणार नाही, ठीक आहे. चला आता वळू आपण आपल्या अभ्यासक्रमाकडे. अभ्यासक्रमामध्ये गणिताच्या सर्वप्रथम बघा संख्यांचे प्रकार हे चॅप्टर तुम्हाला समोर येईल. आता संख्यांच्या प्रकारामध्ये हे जे चॅप्टर आहे याच्यामध्ये तुम्हाला मुख्य प्रकार तर पाहायचेच आहे, ठीक आहे. मी तुम्हाला इकडे समजून सांगतो बघा. हे एक चॅप्टर जे आहे ते थोडंसं मोठं होतं आणि महत्वाचं होतं. संख्यांचे प्रकार हे जे चॅप्टर आहे तुमचं, त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे, कशा कशावर प्रश्न येईल. तर बघा संख्यांचे जे मुख्य प्रकार आहेत, ठीक आहे, मुख्य प्रकार म्हणजे नैसर्गिक संख्या झाल्या है ना, त्यानंतर पूर्ण संख्या झाल्या, पूर्णांक संख्या झाल्या, परिमेय अपरिमेय संख्या आहेत. हे जे मुख्य प्रकार आहेत या मुख्य प्रकारावर प्रश्न आहे, ठीक आहे. हा उपप्रकार जे आहेत ते सुद्धा अभ्यासाचे. उपप्रकार म्हणजे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या है ना, त्रिकोणी संख्या याच्यावर. त्यानंतर तुम्हाला संख्यांच्या प्रकारामध्ये विभाज्यतेच्या कसोट्या हा एक भाग येतो. तर विभाज्यतेच्या कसोट्यावर 100% प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. तर विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासायच्या आपल्याला, ठीक आहे. ह्या 3 भागांवर तर विशेष लक्ष द्यायचं आपल्याला. संख्यांच्या प्रकारामध्ये 3 भाग जे आहेत त्या 3 भागांवर विशेष लक्ष द्यायचं. मुख्य प्रकार, उपप्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे प्रश्न बनतात. उपप्रकारावरही, मुख्य प्रकारावरही आणि विभाज्यतेच्या कसोट्यावर विविध प्रकारचे प्रश्न बनतात. त्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करायचा एकदम बेसिक पासून, ठीक आहे. हे सर्वच्या सर्व बेसिक पासून तुम्हाला करायचं आहे संख्यांच्या प्रकारामध्ये, ठीक आहे. हे एक चॅप्टर होईल. याच्यावर तुम्हाला कमीत कमी 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. वेटेज सांगत चालतोय. अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्येमध्ये अपूर्णांक संख्यांची ओळख, त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सोबत लहान किंवा मोठी अपूर्णांक संख्या ओळखणे म्हणजे अपूर्णांक संख्यांची तुलना करणे, हे तुम्हाला इथं अभ्यासावं लागेल. इथेही तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारले जातील. दशांश अपूर्णांक, इथं सुद्धा तुम्हाला दशांश अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सगळं अभ्यासावं लागेल. आणि दशांश अपूर्णांकामध्ये सुद्धा तुलना करावी लागेल की लहान दशांश अपूर्णांक कुठला, मोठा दशांश अपूर्णांक कुठला, ही तुलना कशी करायची हे शिकावं लागेल. इथं सुद्धा 1 ते 2 प्रश्न तुम्हाला येतील. आता अपूर्णांक संख्या त्या दशांश अपूर्णांक हे फक्त या चॅप्टर पर्यंत सीमित आहेत का? नाही. तुम्ही इथून पुढे कुठलाही अभ्यासक्रम घ्या, कुठलाही चॅप्टर घ्या, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रक्रिया करायची आहेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार म्हणजे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. कॅल्क्युलेशन करायचे आहेत म्हटल्यानंतर अपूर्णांक संख्या येतात, दशांश अपूर्णांक येतातच. म्हणजे अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांकात तुम्ही जे काही शिकाल ते तुम्हाला संपूर्ण गणितामध्ये वापरावं लागेल. संपूर्ण गणितामध्ये वापरावं लागेल. त्यानंतर कंचे भागू बेवमध्ये तुम्ही जे शिकाल, एखादं समीकरण आहे, समीकरण सोडवण्याची पद्धत काय, सगळ्यात पहिले कंस सोडवायचा, मग चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. एखादं समीकरण सोडवण्याचा क्रम काय, प्रक्रिया करण्याचा क्रम काय, 4 प्रक्रिया गणितामध्ये असतात. भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. त्या प्रक्रियांचा क्रम काय, सर्वप्रथम भागाकार करावा, मग गुणाकार करावा, मग बेरीज, वजाबाकी करावी. कंस असेल तर कंस पहिले सोडवावा, चे असेल तर कंसानंतर चे सोडवावा है ना, त्याला गुणाकार म्हणतात, शाब्दिक गुणाकार. मग भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. हा जो समीकरणात एकापेक्षा जास्त प्रक्रिया आहेत तर त्या प्रक्रिया सोडवण्याचा योग्य क्रम काय हे शिकावं लागेल. हे सुद्धा तुम्हाला इतर सर्व चॅप्टर मध्ये वापस येतं, पुन्हा येतं. मग वर्ग करण्याच्या पद्धती
आणि वर्गमूळ काढण्याच्या पद्धती. तर वर्ग करत असताना आणि वर्गमूळ काढत असताना इथं तुम्हाला पूर्णांक आणि अपूर्णांक सोबत सोबत दशांश अपूर्णांक या सर्वांचाच अभ्यास करावा लागेल. पूर्णांक अपूर्णांक दशांश अपूर्णांकांचे वर्ग करणे सोप्या पद्धती, शॉर्ट ट्रिक्स. वर्गमूळ काढणे या सर्व प्रकारच्या संख्यांचे, घन करणे, घनमूळ काढणे यांची गरज सुद्धा पुढे पडणार. घातांकाचे नियम है ना, की दोन संख्यांचा पाया समान असताना गुणाकार होत असेल तर घातांकांची बेरीज होते, है की नाही. दोन संख्यांचा पाया समान असताना भागाकार होत असेल तर घातांकाची वजाबाकी होते. घातांकीय स्वरूपातील संख्या कशा सोडवायच्या हे घातांकात शिकतो आपण. करणीतील संख्या कशा सोडवायच्या हे करणीमध्ये शिकतो आपण. तिथंच करणीतील संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सुद्धा शिकून घेतो आपण. मसावी लसावी 100%. ठीक आहे. आता कंचे भागुबेवर एक प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. वर्ग वर्गमूळ घन घनमुळावर एखादा प्रश्न येऊ शकतो. दोन पैकी एकावर प्रश्न येईल समजा. ठीक आहे. त्यानंतर घातांकावर एक प्रश्न येईल. करणीचे चान्सेस कमी आहेत है ना, तरी करणी करावी लागेल. करणी म्हणजे ती करणी नाही, आपल्याला गणितातील करणी है ना. मसावी लसावीवर 1 ते 2 प्रश्न येतात. ठीक आहे. तर मसावी लसावी आपल्याला अभ्यासायचा. शेकडेवारी अत्यंत महत्वाचा आहे. 3-3, 4-4 प्रश्न शेकडेवारीवर येतात. नफा तोट्यावरही 2-2 प्रश्न जवळपास विचारले जातात. शेकडेवारी आणि नफा तोटा हे एकमेकांशी संबंधित असलेले चॅप्टर आहेत. म्हणजे काय, तर शेकडेवारी जमली तर शेकडेवारीच्या बेसिसवरच नफा तोटा जमतो है ना. 3 ते 4 प्रश्न शेकडेवारीवर येतात. अत्यंत महत्वाचं चॅप्टर आहे. हायलाइट करून घ्या की अत्यंत महत्वाचं चॅप्टर आहे शेकडेवारी. पण लक्षात घ्या, हे समोरचे चॅप्टर करण्यापूर्वी हे 9 चॅप्टर तुमचे चांगले झालेले असले पाहिजे. हा जो आहे हा पाया आहे गणिताचा. ठीक आहे. हा पाया आहे गणिताचा. पहिले 9 चॅप्टर मसावी लसावी पर्यंत हे जे 9 चॅप्टर आहेत हा गणिताचा पाया आहे इथून इथपर्यंत. कारण इथं ज्या काही प्रक्रिया तुम्ही शिकाल, इथं जे काही शिकाल तुम्ही, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या विविध संख्यांचा, ते सर्व तुम्हाला इतर चॅप्टर मध्ये प्रत्येक वेळेस वापरायचं आहे, म्हणजे वापरायचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला हा सिलेबस कंप्लीट करता येत नाही. ठीक आहे. शेकडेवारी आणि नफा तोटा. ठीक आहे. त्यानंतर बघा सरासरी, याच्यावरही तुम्हाला 1 ते 2 प्रश्न 100% विचारले जातील. 101%. गुणोत्तर प्रमाण, वयवारी हे एकत्रित चॅप्टर आहेत. याच्यावर आणखी एक चॅप्टर बनतं मिश्रणे म्हणून. यांना सर्वांना मिळून तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारण्याची शक्यता असते. गुणोत्तर प्रमाण, वयवारी आणि मिश्रणे. त्यात गुणोत्तर प्रमाण आणि वयवारीवर 100% प्रश्न विचारला जातो. जर विचारायचा असेल तर तो मिश्रणावर विचारतो. गुणोत्तर प्रमाण हा पाया आहे या दोन्ही चॅप्टरचा, वयवारी आणि मिश्रणे. गुणोत्तर प्रमाणामध्ये तुम्ही जे काही शिकता त्याच्याच बेसिसवर तुम्ही वयवारी हे चॅप्टर सोडू शकता. त्याच संकल्पना इकडे सुद्धा येतात. त्याच संकल्पना मिश्रण ह्या चॅप्टरमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. वेगवेळ आणि अंतर, रेल्वेवरील उदाहरणं. तुम्ही असं बघा की 2 प्रश्न इथं विचारले जाऊ शकते. 2 प्रश्न इथं विचारले जाऊ शकतील. वेगवेळ अंतर, टाइम, स्पीड अँड डिस्टन्स आणि प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स म्हणजे आगगाडीवरील उदाहरणे. वेगवेळ अंतर जमलं तर त्याच्याच बेसिसवर तुम्हाला आगगाडीवरील उदाहरणे जमतात. आणि त्याच्याच बेसिसवर बघा हे सुद्धा एक चॅप्टर आहे, पाण्याचा प्रवाह आणि बोट. हे तीनही चॅप्टर जे आहेत हे मिळून तुम्हाला ऍटलिस्ट 2 प्रश्न जे आहेत ते कमीत कमी विचारले जातात 100%. काळकाम वेग आणि पाण्याची टाकी व नळ हे 2 चॅप्टर एकमेकांशी संबंधित आहे. काळकाम वेगावर तुम्हाला एक प्रश्न तर हमखास येतो, 100% येतो म्हणजे येतो. आणि काम पडल्यास इथं सुद्धा एक प्रश्न येतो. म्हणजे असं समजा तुम्ही की काळकाम वेग आणि पाण्याची टाकी व नळ मिळून तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. पण काळकाम वेगावर एक प्रश्न हमखास आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचा पेपर घ्या, शेकडेवारीवर प्रश्न आहे, नफा तोट्यावर प्रश्न आहे, सरासरीवर प्रश्न आहे, गुणोत्तर प्रमाणावर, वयवारीवर प्रश्न आहे, मिश्रणावर एखाद्या ठिकाणी नसेल पण याच्यावर आहे. वेगवेळ अंतरावर 100% प्रश्न आहे. आगगाडीवरील प्रश्न येऊ शकतो. आगगाडीवर प्रश्न आहे. प्रवाह, पाण्याचा प्रवाह आणि बोटीवर प्रश्न एखादा येऊ शकतो, एखाद्या जिल्ह्यामध्ये विचारला जाऊ शकतो. काळकाम वेगावर 100% प्रश्न आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि काही जिल्ह्यामध्ये पाण्याची टाकी व नळ याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतील. सरळ व्याजावर 100% एक प्रश्न आहे. प्रत्येक जिल्हा धरून चला, सरळ व्याजावर 100% एक प्रश्न आहे. काही जिल्हे असे असतील मुंबई सारखे की ते चक्रवाढ व्याजावरही एक प्रश्न विचारते. चक्रवाढ व्याज थोडस सरळ व्याजापेक्षा कठीण होऊन जातं. म्हणजे कठीण म्हणजे काय, तर त्याची कॉन्सेप्ट थोडीशी ऍडव्हान्स होऊन जाते सरळ व्याजापेक्षा. सरळ व्याजावर सोपे प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे सरळ व्याज हा 100% येणारा प्रकार आहे. ठीक आहे. सरळ व्याजावर प्रत्येक जिल्ह्यात एक प्रश्न येईलच. चक्रवाढ व्याजावर काही जिल्ह्यांमध्ये, पुणे झालं, मुंबई झालं, इथं एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. भूमितीमध्ये तुम्ही जाल तर हे 4 चॅप्टर तुम्हाला महत्वाचे. इतरही आहेत. ठीक आहे. इतरही आहेत पण 4 चॅप्टर तुम्हाला महत्वाचे. वर्तुळावर एक प्रश्न आहेच, त्रिकोणावर एक प्रश्न धरून चला, चौरसावर एक धरा आणि आयतावर एक धरा. आणि हे सोपे प्रश्न आहेत, फार कठीण नाही आहे. ठीक आहे. पोलीस भरतीचा गणिताचा सिलेबस जो आहे
हा अभ्यासक्रम जो आहे, हे सर्व चॅप्टर जर तुम्ही पाहिले तर हे तुम्हाला बेसिक पर्यंत मॅक्झिमम चॅप्टर जे आहेत ते क्लिअर होऊन जातात. बेसिकच प्रश्न मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. मुंबई पुण्यासारख्या ज्या प्रश्नपत्रिका निघतात तिथंच थोडंसं पुढे जाता येतं बेसिकच्या, है ना. नाहीतर तुम्हाला फार छोटे छोटे प्रश्न विचारले जातात, फार बेसिक प्रश्न विचारले जातात. तुम्हाला त्यांचा चांगल्या पद्धतीने सराव करायचा आणि प्रत्येक चॅप्टरचं बेसिक जे आहे ते क्लिअर करत चला. जर त्या चॅप्टरचं बेसिकच क्लिअर नसेल, नुसत्या शॉर्ट ट्रिक्स ज्या आहेत त्याच्या मागे लागू नका, सत्यानाशच होईल. सत्यानाशच होईल. नुसत्या शॉर्ट ट्रिक नाही, शॉर्ट ट्रिक शिकायची, पण त्याच्या अगोदर त्या चॅप्टरचं बेसिक क्लिअर करायचं. ते जर स्पष्ट असेल तर शॉर्ट ट्रिक तुम्ही परीक्षेत विसरणार नाही याची 100% खात्री आहे. पण जर तुमचं त्या चॅप्टरचं बेसिक क्लिअर नाही, तुम्ही फक्त शॉर्ट ट्रिक शिकलात, तर तुम्ही परीक्षेच्या त्या तणावामध्ये, तो जो 90 मिनिटाचा कालावधी आहे तुमचा, तो ते जे प्रेशर आहे, त्या प्रेशरमध्ये, त्या तणावामध्ये तुम्ही शॉर्ट ट्रिक विसरण्याची शक्यता असू शकते. जर तुमचं त्या चॅप्टरचं बेसिक क्लिअर नसेल तर चॅप्टरचं बेसिक क्लिअर करा, मगच शॉर्ट ट्रिक कडे, मगच सोप्या पद्धतींकडे लक्ष द्या. अन्यथा तुमच्या त्या सोप्या पद्धती तुम्हाला डुबून टाकतील. जर तुमचं बेसिक क्लिअर नसेल तर तुम्ही कुठेही शिका, काहीही कसंही तुम्ही अभ्यास करा, कुठेही करा, पण पहिले बेसिक क्लिअर करा. भाऊ, तुम्ही कोणाहीकडे शिकत असाल, नुसत्या शॉर्ट ट्रिक ज्या आहेत, निव्वळ शॉर्ट ट्रिक ज्या आहेत, सत्यानाश करतात. तर शॉर्ट ट्रिक शिकायच्याच, ते 100% शिकावं लागेल, कारण वेळ वाचवावा लागतो. पण सोबत तुम्हाला त्याचं बेसिक क्लिअर करत चला. बेसिक क्लिअर असेल तर फारच छान. परिमाणांवर प्रश्न पाहण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे परिमाणांवर प्रश्न विचारले जातात, पाहायचं. परिमाण म्हणजे काय, तर मोजमापासाठी आपण जे वापरतो ती परिमाणे, है ना. 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम होतात, आहे की नाही. 1 लिटर म्हणजे 1 मिलीलिटर, 1000 मिलीलिटर होतात, आहे की नाही. हे जे परिमाण आहेत, हे परिमाण, त्यांचं रूपांतरण हे आपल्याला माहित पाहिजे. एका तासात 60 मिनिटं होतात, आहे की नाही. एका मिनिटात 60 सेकंद होतात. ही परिमाणे जी आहेत, वेगवेगळ्या गोष्टी मोजण्यासाठी ती परिमाणे जी आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. याच्याकडे लक्ष ठेवायचं नाही, तर तुमच्या एका मार्काचं सत्यानाश झाला म्हणून समजा. परिमाणावर प्रश्न पाहण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळं परिमाण पाहणे गरजेचं आहे. हा संपूर्ण सिलेबस जो आहे तुमचा, हा संपूर्ण सिलेबस हार्डली 3 महिन्यामध्ये कंप्लीट शिकवून होऊन जातो, ठीक आहे. आणि तुमचा शिकणंही होऊन जातो. त्याच्यानंतरचा जो कालावधी असतो त्याच्यावर रिव्हिजन करणे, भरपूर सराव करणे, वेगवेगळ्या पुस्तकांमधून प्रश्न सोडवणे, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सोडवणे, नवीन मॉडेल पेपर आहेत ते सोडवणे, या सर्व प्रकारामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमचा 100% लेखी परीक्षा जी आहे ती 100% तुम्ही क्रॅक करता आणि 100% तुम्ही लेखी परीक्षेमध्ये मेरिटला येता. बरोबर आहे. म्हणजे ती जी तुमची मेरिट लिस्ट लागते त्या मेरिट लिस्टमध्ये येता, कट ऑफ मध्ये तुम्ही 100% येता. पण तुम्हाला त्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. पण सिलेबस फार कठीण नाहीये, तुम्हाला येणारे प्रश्न फार कठीण नाहीयेत. तुम्हाला फक्त प्रत्येक चॅप्टरचं बेसिक आणि मग त्याचे शॉर्ट ट्रिक हे सगळं क्लिअर करत चालायचं आहे. त्याच्यावर सातत्याने भरपूर सराव करायचा आहे. सराव करत असताना बघा, क्लासरूम मध्ये झालेले प्रश्न, ठीक आहे. क्लासरूम मध्ये झालेल्या प्रश्नाव्यतिरिक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेल्या प्रॅक्टिस शीट मधले प्रश्न, ठीक आहे. तुम्हाला नोट्स दिल्या असतील त्याच्यामधले प्रश्न, है ना. तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे सेशन्स होत आहेत त्याच्यामधले प्रश्न, हे सर्व प्रश्न जर आहे या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, इतक्या प्रश्नांचा सराव जर केला तुम्ही, 100% तुम्हाला पेपर काढण्या वाचून कोणीच थांबू शकत नाही. बरोबर आहे ना. तर बघा, याच एका उद्देशाने की सराव जास्त व्हावा आणि बेसिक पासून शॉर्ट ट्रिक सर्व क्लिअर व्हावं, म्हणून पोलीस भरतीसाठी विशेष आपली गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे, ठीक आहे. पोलीस भरतीसाठी विशेष गणित आणि बुद्धिमत्ता विषयाची बॅच जी आहे ती सुरू झाली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा आहेत, ठीक आहे. लाईव्ह लेक्चर करणं शक्य नसेल तर त्याच्या रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध असतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा असेल, पीडीएफ नोट्सही असतील, त्याच्यामध्ये प्रश्नही असतील, कॉन्सेप्टही असतील, प्रॅक्टिस शीट्स दिल्या जातील रेग्युलरली, टेस्ट असतील तर त्या टेस्टही रेग्युलरली दिल्या जातील तुम्हाला, ठीक आहे. तर तुमचा भरपूर सराव जो आहे तो केला जाईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साप्ताहिक रविवारी तुमचे डाऊट सेशन जे आहेत ते डाऊट सेशन सुद्धा या बॅच मध्ये होणार आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जे काही सोडवताय, जो काही सराव करतायत, त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी आहेत त्या काढून ठेवायच्या. रविवारी तुम्हाला त्या अडचणी विचारण्याची संधी असते, त्यावेळेस त्या अडचणी विचारायच्या, त्यावेळेस ते प्रश्न विचारायचे. तुम्हाला तुमची उत्तर जी आहेत बाकायदा लाईव्ह सेशन मध्ये दिले जातात. लाईव्ह डाऊट सेशन्स होतात. असं नाही की मी पेपरवर सोडवलं त्याचा फोटो काढून पाठवला, नाही. सगळं बोर्डावर होतो, इत्यंभूत तुम्हाला समजून येईल त्या पद्धतीने. तर ही बॅच जी आहे ती आपली सुरू झाली आहे. बेसिक पासून सर्व काही क्लिअर होणार आहे, पूर्ण पोलीस भरतीचा सिलेबस. याच्यामध्ये 5 एप्रिल पर्यंत या बॅचची फीस 750 रुपये आहे.
त्यानंतर मात्र याची फीस किती होईल, 1000 रुपये. 2 विषय असतील तुम्हाला याच्यामध्ये, 750 रुपये फीस आहे 5 एप्रिल पर्यंत. तोपर्यंत तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. अन्यथा 5 एप्रिल नंतर 6 एप्रिल पासून ही फीस जी आहे ती 1000 रुपये होणार आहे. ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला क्लासच्या नंबरवर 7744045700 या नंबरवर 5700 या नंबरवर काय करायचं, कॉन्टॅक्ट करायचं. तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, तिथून तुमची ऍडमिशनची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट केली जाईल. हे सर्व क्लासेस ऍप्लिकेशनच्या माध्यमातून होतात. ठीक आहे, त्या ऍप्लिकेशन मध्येच तुम्हाला लाईव्ह लेक्चर मिळतात, त्यातच फोल्डर वाईज रेकॉर्डिंग सुद्धा टाकल्या जातात, त्यातच टेस्ट सिरीज मिळतात, त्यातच नोट्स मिळतात. सगळं काही तिथंच मिळते. नोट्सच्या तुम्ही प्रिंटही काढू शकता आणि रेकॉर्डिंग तुम्ही अनलिमिटेड टाइम्स बघू शकता. 1 वर्षाची पूर्णच्या पूर्ण तुम्हाला याची व्हॅलिडिटी असेल आणि 4 महिन्यामध्ये आपण हा गणित बुद्धिमत्तेचा सिलेबस जो आहे तो कंप्लीट करणार आहे. 3 महिनेच लागतात, पण मी 1 महिने जास्त सांगतोय. 4 महिन्यामध्ये आपण हा सिलेबस जो आहे तो कंप्लीट करणार आहे. क्लिअर आहे ना? तर हा बघा तुमचा हा झाला पोलीस भरतीच्या गणिताचा अभ्यासक्रम. रोज रात्री 8 वाजता तुम्हाला PYQ चे सेशन जे आहेत ते अपलोड झालेले मिळतील. रोज रात्री 8 वाजता PYQ चं एक सेशन जे आहे ते अपलोड झालेलं असेल तुमच्याकडे. क्लिअर आहे ना? चलो पुन्हा भेटू आपण आता PYQ च्या सेशनला. तोपर्यंत धन्यवाद. इत्तामत